मंडळी, मुंबईतल्या कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन धर्मियांना झुकतं माप दिलं जातंय का, असा थेट आरोप मराठी एकीकरण समितीने केला। मराठी एकीकरण समितीने मुंबईतल्या दादरमध्ये आंदोलन केलं, कबूतरखाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ। पण मुंबई पोलीस ज्या प्रकारे कबूतरखाना समर्थक आणि विरोधक यांच्यासोबत वागतायत, त्यावरून हा आरोप केला जातोय की हा भेदभाव आहे। एका बाजूला कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन धर्मियांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, कारण हे नागरिक अनेक वर्षांपासून कबूतरखान्याचा त्रास सहन करतायत। तेही म्हणतायत आम्हाला कबूतरखाने नकोय। त्याची दखल आधी उच्च न्यायालयाने घेतली, नंतर सर्वोच्च न्यायालयाने घेतली। सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले गेले। तरीही धर्माचं अवडंबर माजवत जैन धर्मियांकडून कबूतरखान्यांचा अट्टहास हा सुरूच आहे। आधी बेकायदेशीर आंदोलन केलं, पालिकेने कबूतरखान्यांवर टाकलेली ताडपत्री ताड फेकून दिली, त्यासाठी सुरे वापरले। पोलीस हतबलपणे बघ्याच्या भूमिकेत राहिले। त्यानंतर न्यायालयाने दिलासा दिला नाही, म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरताळ फासत इमारतींच्या छतावर बेकायदेशीर कबूतरखाने सुरू करण्यात आले। पण तरीही पोलीस कारवाई करत नाहीयेत, असं म्हणत मराठी एकीकरण समितीने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केलाय। हातात चाकू सुरे घेऊन कबूतरखान्यावर चाल करून आलेल्या जैन धर्मियांवर कुठलीही कारवाई का केली नाही, असा सवाल विचारला जातो। इमारतीच्या छतावर बेकायदेशीर कबूतरखाने सुरू करून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आव्हान देणाऱ्या या लोकांवर कारवाई काय, हा सवाल मराठी एकीकरण समिती विचारते। आणि न्यायालयाच्या समर्थनार्थ शांततेत आंदोलन केल्यानंतर पोलीस लगेच नोटिसा पाठवतात, धरपकड करतात। हा कुठला न्याय, असा सवालही आज विचारला जातोय मराठी एकीकरण समितीकडून। शिवाय मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांना आंदोलनाला परवानगी दिली गेली, मराठी आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळेही संताप व्यक्त करण्यात आला। पोलिसांच्या या सगळ्या दुटप्पीपणाविरोधात मराठी एकीकरण समितीने तीव्र आक्षेप नोंदवलाय। दरम्यान आता जैन समाजातील प्राणी पक्षी मित्र असलेले अनेक डॉक्टर सुद्धा समोर येत आहेत। कबुतरांमुळे मानवी आरोग्याला कसा धोका होतोय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। पण तरीही जैन धर्मातील काही कट्टर धार्मिक नेते आणि प्राणीप्रेमी ऐकायच्या मूडमध्ये नाहीयेत। जैन मुनींनी तर धर्मासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेऊ असं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे कबूतरखान्याच्या मुद्द्याला विनाकारण धार्मिक रंग दिला जातोय का, हा प्रश्न विचारला जातोय। आणि याच मुद्द्याची आज आपल्याला करायची आहे चर्चा। पण बघूया आपल्या पाहुण्यांच्या सोबत आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे। कबूतरखान्यावरची कारवाई करत असताना पोलिसांकडून भेदभाव केला जातोय का, एक विरोधक आणि समर्थक यांच्यावर कारवाई करताना नवे कबूतरखाने सुरू करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केला जात नाहीये का, आणि मग हे कशासाठी केलं जातंय, एवढा अट्टहास कशासाठी? कबूतरखान्याच्या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय का, हा सवाल सुद्धा आज आपल्याला उपस्थित करायचा आहे। आणि त्याचबरोबर शस्त्र हातात घेण्याची भाषा ही चिथावणीखोर नाहीये का, कशासाठी? हे कसलं कायद्याचं राज्य आहे ना, मग इथं ही भाषा कशासाठी? न्यायालयापेक्षा मोठे झाले का, सार्वजनिक आरोग्यापेक्षा धर्माचं अवडंबर मोठं झालंय का, हा सवाल आपल्याला उपस्थित करायचा आहे। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे नेते प्रवक्ते अवधूत वाघ जे आहेत। अवधूतजी, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत आहेत। सावंत साहेब, तुमचं स्वागत। माजी नगरसेवक जैन धर्मियाचे प्रतिनिधी पुरण जोशी आपल्यासोबत आहेत। पुरणजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत। ताई, तुमचं स्वागत। आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर कल्याण गंगवाल, जे स्वतः जैन धर्मीय आहेत, ते सुद्धा आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। ते आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने याच्याबद्दलचं भाष्य करतील। पण मी या चर्चेची सुरुवात विद्याताई तुमच्यापासून करणार आहे। जो आरोप आज मराठी एकीकरण समितीने केला की दोन आंदोलकांमध्ये भेदभाव केला जातोय, तुम्हाला असं वाटतं का की सरकारकडून पोलिसांकडून इथं थेटपणे भेदभाव केला जातोय? आणि नाही, का? अगदी स्पष्टपणे म्हणजे तुमच्या चॅनलवरती मी बघितलं आणि सगळ्याच चॅनलवरती आज दाखवलं की हे सगळं मराठी एकीकरण समितीच्या लोकांना एवढा मोठा पोलीस बंदोबस्त
आणि तिथे त्यांना अटक करण्यात आली, त्यांना घेऊन जाण्यात आलं, जबरदस्तीने पोलीस व्हॅन मध्ये कोंबण्यात आलं. त्याच्या उलट जे 6 तारखेला आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये महिला हातात चाकू सुरे घेऊन ते बांबूंना बांधलेला रश्या तोडत होत्या. इतक्या आक्रमक जैन समाजाच्या महिला झालेल्या मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. म्हणजे जैन समाज हा अतिशय कनवाळू आणि अतिशय वेगळा आमचा एक धारणा होती की यांच्यामध्ये भूतदया आहे, त्यामुळे ते सगळ्यांवरतीच सगळ्यांशीच चांगलं वागतात. परंतु हा अनुभव आज सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने घेतलेला आहे की इकडे अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांना कोणालाही डिटेन सुद्धा केलं नाही, कोणाला पोलिसांनी हात लावला नाही. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. म्हणजे इथे प्रशासनामध्ये इतका भेदभाव. आणि मराठी माणूस का, मराठी माणूस तुम्हाला अगदी कंगाल वाटतो, फाटका वाटतो काय? आणि तुम्हाला जैन धर्म म्हणजे अत्यंत पैसेवाले आणि त्यांच्या मर्जी सांभाळणं हे चाललंय का सगळं? काय म्हणजे पोलीस कोणाच्या दबावाखाली आहे हेच मला विचारायचं. आणि सगळ्यात आज आश्चर्य वाटलं ते ह्याचं की बीएमसीने सुद्धा हायकोर्टामध्ये सांगितलेलं की 2 तास आम्ही त्यांना मुभा देऊ. म्हणजे हे काय कबूतर येणारच ना. तुम्ही दिवसातनं 2 तास त्यांना तिकडे दाणे घाला का दिवसभर घाला, त्यांना काय करणार आहे? दाणे मिळतायत तेव्हा ते येणारच. म्हणजे पोलिसांनी एकतर ह्या लोकांना कोणालाही डिटेन केलं नाही, कोणावरती केसेस घेतल्या नाही. आणि इथे मला बिलकुल हे आवडत नाही की हे मराठी जैन किंवा हिंदू मुस्लिम असा वाद आपण करावा, परंतु त्या प्रकरणाकडे तसं बघितलं जातंय, त्याला तसं रूप दिलं जातंय, हे अत्यंत चुकीचं आहे. इथे फक्त मनुष्य आणि माणसाचं जीवन आणि त्याचं आरोग्य. मग ते जैन समाजाचं आरोग्य असो का मराठी माणसाचं आरोग्य असो, जो माणूस तिथे दादरला कबूतर खाण्याच्या जवळ राहतोय त्याच्या आरोग्याला धोका आहे. आणि कबुतराच्या विष्ठेने जे काय हे पसरले जाते सगळं पर्यावरणाचा आणि पोल्युशनचा प्रश्न आहे हा. त्यामुळे अशा प्रकारे हे जे काय झालेले ते चुकीचे आहे फार. ठीक आहे ताई, मी विचारतो, आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत. अवधूतजी, थेट भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जातोय. जे कायद्याला आव्हान देत आहेत, जे कायद्याला मानायला तयार नाही आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा खुल्याम नवे प्रकारचे कबूतरखाने उभे करतायत ते लाडके, आणि जे न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने उभे राहिले ते दोडके. हा काय न्याय? हा सवाल विचारला जातोय. नाही, मला असं वाटत नाही कुठे भेदभाव होतोय. आपण लक्षात घ्या, हा प्रश्न कुठचा धर्म विरुद्ध दुसरा धर्म नाही, मराठी अमराठी नाही. हा जो प्रश्न आहे तो स्वास्थ्याचा त्याचबरोबर आस्थेचा आहे, हा आरोग्याचा तसंच मानवतेचा आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी सर्व समाजाची जी मतं, बघा मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाविरुद्ध शेवटी काही जणांनी, काही समाजाने प्रश्न उपस्थित केले. त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठक बोलवली आणि त्यांनी महानगरपालिकेला निर्देश दिले. महानगरपालिकेला काय, कारण ती एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी आहे म्हणून त्यांना निर्देश दिले की एकाच दिवशी हे सर्व कबूतरखाने बंद करणं. जवळजवळ 15,000 कबूतरं ही त्या परिसरामध्ये फिरतात आणि हे मला वाटतं की एक खूप मोठं थिक पॉप्युलेशन आहे. हे जर विरळ पॉप्युलेशन असतं, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत, त्यांचा काही फारसा लोकांना त्रास होत नाही. परंतु ज्यावेळी 15,000हून अधिक पक्षी एकाच वेळी फिरतात त्यावेळी त्यांचा होणारा त्रास हा प्रचंड 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 आहे. याच्यावर माननीय उच्च न्यायालय त्रास देणाऱ्यांना काय केलं तुम्ही? ज्यांनी फाडून फेकून दिले तुमचे ते महानगरपालिकेनं लावलेले ताडपत्री फाडून फेकून दिले, त्याच्यावर तुम्ही काय केलं? एकाला डिटेन केलं, सांगा नाव त्याचं. आजही कोणाला डिटेन नाही केलं. आज मराठी मग भेदभाव हाच तर आहे ना. नाही, असं नसतं विलासजी. हे शेवटी दोघेही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते. ताई म्हणतात का नाही केलं ते सांगा, दुसरं नका सांगू. ताई तुम्ही बोलत असताना, विद्याताई तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, तर त्याच्यामुळे जरा थांबा, मला माझं बोलू दे. मी या वाहिनीवर आलेलो आहे, मला माझं पूर्ण करू दे. तुम्ही नंतर हवं तेवढं बोला, मी कधी तुम्हाला थांबवत नाही ना. बरं, बोला. बघा, असं आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हे सुद्धा या महाराष्ट्राचे घटक आहेत, आमचेच बांधव आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्याची व्यवस्थित नोंद सरकार म्हणून घेतली जाईल. त्याचप्रमाणे ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जर कोणीतरी आपलं मत व्यक्त केलं, ते पण महाराष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांचं मत जाणून घेतलं. हे सगळं जाणून घेऊन एक लक्षात घ्या, आपण असं म्हणतो की न्यायालय हे आंधळं असतं,
परंतु सरकारला आंधळं होता येत नाही, सरकारला डोळसपणे सगळं पाहावं लागतं. आमच्या डोळस सरकारने व्यवस्थित निर्णय घेऊन ज्याला कंट्रोल्ड फीडिंग म्हटलं ते करण्याचं सांगितलंय. दुसरी गोष्ट एकच मुद्दा मांडतो, कुठचाही पक्षी हा सकाळी सूर्योदयानंतर खातो, त्याच्यानंतर त्याला दिवसभर खायला घातलं त्याचा काही उपयोग नाही. म्हणून आज केंद्राने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 6 ते 8 त्यांना स्वतः कंट्रोल फीडिंग करण्यात येईल. 20 दिवसामध्ये एक कमिटी स्थापन करण्यात येईल. 20 दिवसामध्ये ह्या उच्चाधिकार समितीचे जे काही निष्कर्ष असतील ते न्यायालयासमोर मांडण्यात येतील आणि त्यानंतर न्यायालय जो आदेश देईल त्याप्रमाणे करू. महाराष्ट्रातली सर्व जनता आम्हाला समान आहे. ठीक आहे, तुम्ही एक मुद्दा मांडला, आता सरकार डोळस आहे. आता डोळस सरकार आहे तर डोळस सरकारला काही गोष्टी दिसत नसतील तर दाखवणं आमचं काम आहे. मी या फुल स्क्रीनवर विनंती करतो आमच्या PCRच्या टीमला, हे जे नव्यानं आता कबूतरखाने सुरू केलेत ना छतावरती, ते थोडे दाखवा. डोळसपणे आपण दाखवूया त्यांना की हे दृश्य, हे कबूतरखाने, हे कबूतर आहेत छतावरती. त्यांनी तुमच्या नाकावर टिचून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, हे बघा, हे बाजूला हे जे दिसतंय ना, हे कबूतरखाना पलीकडचा आणि त्याच्या बाजूच्या इमारतीवरती हे एवढे हजारो पक्षी तिथे येत आहेत. तिथं धान्य टाकलं जात आहे. तुम्ही विरोध खाली करताय ना, घ्या तुमच्या नाकावर टिचून. इथं फक्त दिसतंय की नाही, डोळसपणे हे दिसतंय की नाही, हा मुद्दा आहे. अनधिकृतपणे न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा जर असे केलं जात असेल, काहीच कारवाई होणार नाही. मला प्रश्न विचारताय? अगदी तुम्हालाच ना, कुणाला? प्रश्न असा आहे की या कबूतरखान्याचा जो प्रश्न माननीय उच्च न्यायालयाकडे आला त्याचा पहिला मुद्दा असा होता की हा कबूतरखाना नसून ही एक पाणपोई होती. 100 वर्षापूर्वी इकडे पाणपोई म्हणून उघडली होती. त्या पाणपोईला अनधिकृतरित्या कबूतरखाना बनवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा विषय मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यामुळे तो कबूतरखाना बंद करावा असा माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे हे आपण सगळे समंजस आहोत. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधील सुद्धा काही एका पर्टिक्युलर धर्माच्या लोकांनी तिकडे कबुतरांना दाणे टाकायला सुरुवात केली होती. त्याचा उपद्रव झाला. सोसायटीने मिटिंग घेतली, सर्वांना घेतलं आणि आम्ही सोसायटीमध्ये धान्य टाकण्यापासून लोकांना थांबवलं आणि गेली जवळजवळ 1.5 वर्ष आमच्या सोसायटीमध्ये कोण थांबवत नाही. कोण पुढाकार कोणी घेतला होता त्याच्यासाठी? सर्वांनी घेतला होता, सोसायटीच्या कमिटीने घेतला होता. सरकारला काय झालं पुढाकार घ्यायला या संदर्भात? ऐकत का नाही? तुम्ही ज्या बिल्डिंगचा विषय काढलेला आहे त्या सोसायटीमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन हे थांबवलं पाहिजे. बरं, ठीक आहे, मी विचारतो. पुरण दोषी आपल्या सोबत आहेत. पुरणजी, तुम्हाला खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळते, तुम्ही खूप लाडके आहात आणि त्यामुळे कारवाई होत नाही अशा प्रकारची टीका केली जाते. खरंच म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज करू शकतो, आपण काही केलं तर आपल्याला काही होणार नाही, आंदोलन केलं तर आपल्याला कोण टच करणार नाही, कोण, हा कॉन्फिडन्स आलाय का? नाही, तसं काही नाहीये. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. ते जे आंदोलन झालं होतं, आम्हाला माहित सुद्धा नाही ते कोण होते आणि आम्हाला त्याची कल्पना पण नाही होती की कसं काय होणार आहे. I don't know. It was particular one segment of some society which I am unaware of even today. मला आजपर्यंत त्याची नॉलेज नाहीये की लोक कोण होती, कुठनं आलेली, दादरचे रहिवासी आहेत किंवा बाहेरचे आहेत किंवा जैन आहेत, नाही आहेत, मला याची काही कल्पना नाहीये. बरं, आणि त्या दिवशी तुम्ही तिथं बाजूला उभं होतात तेव्हा एक मुनी आहेत, धर्मगुरू आहेत, ते म्हणत होते की प्रसंगी शस्त्र सुद्धा हातात घ्यायची वेळ, तेव्हा तुम्ही ओळखत होतात त्यांना? ते बाजूलाच होतात तुम्ही त्या दृश्यात? का एवढी अगतिकता का आहे बरं, की अगदी शस्त्र सुद्धा हातात घेऊ शकतो आम्ही? हे एवढा एरियाला पेटण्यासारखा विषय आहे का? विलास जरा एक प्रश्नाच्या मला उत्तर देऊ द्या प्लीज. अगोदर आपण ते जे शस्त्र आहेत, जेव्हा जैन मुनी म्हणतो शस्त्र, त्यांच्या शस्त्र आणि अस्त्र ते अमरण उपोषण असतं. बरं, ते त्यांची बोलायची, ते पॉलिटिशियन नसल्यामुळे, महात्मा असल्यामुळे ते पॉलिटिकली करेक्ट नसतात. ओके. ते आणि त्यांनी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली आहे. त्यांनी जाहीरपणे कितीतरी चॅनल मध्ये त्यांनी सांगितलंय त्याचा उद्देश काय होता बोलायचा. बरं, ठीक आहे. माझा आधीचा मुद्दा, सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा हे नवे जे कबूतरखाने सुरू केले जात आहेत, हे चॅलेंज नाहीये, हा अपमान नाहीये सुप्रीम कोर्टाचा? नाही, सुप्रीम कोर्टनी जस्ट लिटल करेक्शन, सुप्रीम कोर्टनी मॅटर परत रिफर केलाय हायकोर्टला, हे सांगून की ज्यापर्यंत हायकोर्ट मध्ये संपत नाही, वी विल नॉट एंटरटेन यू.
दॅट इज व्हॉट इज इथे घडलंय सुप्रीम कोर्टमध्ये. आता हायकोर्टनी बँड लावलाय. आपण याच्या मूळ प्रश्नावर येऊया. बरं, या ना. याच्या मूळ प्रश्न आहे, एक मूळ प्रश्न आहे. आता अवधूत भाईनी सांगितलं, येतो तुमच्याकडे. सीएम साहेबांनी ऑर्डर दिले कंट्रोल लॅची, बरोबर आहे ना. आता आपण मूळवर येऊया. एक आमचे सन्माननीय विधान परिषद सदस्यांनी मुद्दा रेस केला. ते पर्टिक्युलर पक्षाचे होते. त्यांना सेकंड आमचे दुसरे ताईनी केला, ते विधान परिषद सदस्य, दोघे सत्ताधारी होते. ते दुसरे पक्ष ते सत्ताधारी. तुमचं बोलणं बरोबर आहे, मी मानतो ते सत्ताधारी होते, पण पक्ष वेगळा आहे. त्याच्यावर रुलिंग दिली पाहिजे होती आमचे मुंडे ताईनी, पण त्याच्यावर रुलिंग दिली इंडस्ट्री मिनिस्टरने. एम आय राईट? प्रोटोकॉल तोडलेला आहे. त्याच्यावर ओरल आदेश देण्यात आले होते. अजूनपर्यंत आम्हाला लेखी आदेश भेटले नाही किंवा बघितले नाही आम्ही. त्या ओरल आदेश विथिन 18 आवर्स इम्प्लिमेंट झाले बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन. हे सर्व सत्य जे घटना झाली ते मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर आमचे सीएम साहेबांनी मिटिंग घेतली आमच्या समाजाच्या लोकांसाठी. ते काय निर्णय दिले. त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. कॅबिनेट मिनिस्टरकडे सुद्धा एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. त्यांनी एक्झिक्युटिव्ह पॉवर्स वापरले आपले, पण ते एक्झिक्युटिव्ह पॉवर्स एक्झिक्यूट का नाही झाले? एक समजून घ्या तुम्ही. हे सीएम आहेत. महाराष्ट्र कोण चालवतोय? सीएमचे ऑर्डर ते ऑफिसरनी काय म्हणतात, आमच्याकडे लेखी आलेलं नाहीये. बट कॅबिनेट मिनिस्टर्स ऑर्डर इज टेकन अप इमिजिएटली. तर हा महाराष्ट्र कोण चालवतोय हे एक प्रश्न उभा राहिलाय. दुसरा प्रश्न असा आहे की खरोखर मुद्दा हा आहे का? मराठी एकीकरण समितीनं तर सांगितलं तुम्हीच चालवताय महाराष्ट्र आज, कारण काही केलं तर आपल्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला आलाय. असा तुम्ही वाटलंच मी ऐकवतो तुम्हाला. महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी एकीकरण समिती. मी ऐकलं. मी काल पण त्यांना मी सांगितलं कसं काय. मी हे सांगत नाहीये. मी कुठल्याही याच्यामध्ये मी एज अ पर्सन, एज अ जेल, एज अ एक्स इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मी असा याच्यामध्ये भाग घेत नाहीये. त्या दिवशी पण जेव्हा मी आलो होतो रविवारी तिकडे, ते आमची जैनची एक क्रिया असते 3 देवलाचे दर्शन करणं, म्हणून ते 3 देवलात गेलो होतो. आणि तिकडे लास्ट तो होता दादरचा, कारण की आमचं ज्ञान मंदिर दादरमध्ये आहे. ज्ञान मंदिर मध्ये आहे, तो दादरमध्ये आहे. तर तिकडे जाऊन मग आम्ही इकडे आलो होतो दर्शनाला. देयर वॉज नो इंटेन्शन की आम्हाला काही मीडिया समोर जायचं आहे किंवा काही बोलायचं आहे, तसं काही नाही. पण सर एक सांगा ना तुम्ही, आता आम्ही एक पॅकेज दाखवलं, रिपोर्ट दाखवला. लोकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं इतका गंभीर प्रश्न असताना सुद्धा आपला धर्माचा अजेंडा एवढा रेटून नेणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला पटतं का हो हे सगळं? लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाहीये का? आम्ही सातत्यानं हा प्रश्न विचारतोय. विलास भाऊ माझं हे म्हणणं आहे की गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी प्रोटोकॉल आहेत, काय ऑब्जेक्शन आलेत, काय आलं, एक तुम्हाला पॉलिसी डिसिजन घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करणार एरियाचा, त्याच्यामध्ये रेंज बांधणार, किती लोकांना झालंय. यू विल कम टू अ कन्क्लुजन आफ्टर गोइंग थ्रू इट सायंटिफिकली. असेच फोन उचलून आदेश नाही देणार. म्हणून माझं म्हणणं, मला ऐकून घ्या 1-2 मिनिटं. याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचा प्रश्न आहे किंवा कबूतरचा प्रश्न आहे. म्हणजे मी दाखवतोय, मला आरोग्याची पडली आहे, पण माझ्या इंटेन्शन आणखी काहीतरी आहे. काही इंटेन्शन नाही. आता गंगवाल सर होते, माफ करा, आपल्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांच्याकडे जाता आलं नाही. ते स्वतः सुद्धा जैन धर्मीय आहेत, प्राणी प्रेमी आहेत, पक्षी प्रेमी आहेत सर. तरी सुद्धा ते सांगतात कबुतरांमुळे लोकांचा जीव धोक्यात येतोय. मी पण सांगतोय. मग लोकांचा जीव महत्वाचा आहे की नाही तुम्ही समजून सांगणार आहात की नाहीत लोकांना? ज्यांच्या डोक्यात धर्म घुसलाय ना, त्यांना सांगावं लागेल ना, बाबा इथं कायदा कानून आहे, लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे. मी त्याच्यावरच येतोय भाऊ. हा प्लीज. मी त्याच्यावरच येतोय. बघा, वेन अ डिस्पॅरिटी इज सीन, कुठल्याही एक्झिक्युशन मध्ये जर डिस्पॅरिटी आहे, देन यू कॅनॉट सॅटिस्फाय दॅट दिस इज द राईट रिझन. इकडे सुद्धा डिस्पॅरिटी आहे. ठीक आहे, गंगवाल सर आपल्यासोबत आले. प्लीज मी थांबवतो तुम्हाला, कारण काय आपल्या चर्चेत त्यांच्याकडे जाता आलं. डॉक्टर कल्याण गंगवाल सर आपल्यासोबत आहेत, आरोग्य तज्ज्ञ आहेत. सर मी तुम्हाला वेळ जरा थोडा जास्त देतो यांच्या सगळ्यांपेक्षा. तुम्ही काय करता हे आधी सांगा महाराष्ट्राला, आणि या कबुतरांमुळे किती धोका होतो की नाही हे प्लीज सांगा. आणि
आरोग्याच्या दृष्टीनं सांगा तुम्ही, मला पॉलिटिकल ह्याच्यात तुम्हाला आणायचं नाही. हो बिलकुल. मी डॉक्टर कल्याण गंगवाल गेले 50 वर्ष गेले जीवदया अहिंसा प्राणी रक्षे या क्षेत्रात काम करतोय. मी पुण्याच्या 2 मोठ्या हॉस्पिटलमध्ये KEM हॉस्पिटल आणि पुना हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन आहे आणि MD आणि DNBच्या मुलांना मी शिकवतो. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे पुणे युनिव्हर्सिटीचा. गेले 50 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय आणि माझं वय आता 81 वर्षाचं आहे. आता हा जो विषय आता आपण या चर्चेला घेतलेला आहे, एक भूमिका माझी स्पष्ट आहे. मी कोणत्याही राजकारणी गोष्टीवर मी बोलणार नाहीये. फक्त मी मेडिकल गोष्टीवर बोलणार आहे. आणि आज मेडिकल गोष्टी आमच्या हे क्लिअरली दाखवत आहेत की कबुतरामुळे रोगराई होते. कबूतर हा आरोग्याला घातक आहे आणि याबद्दलचे अनेक पेशंट आम्ही गेले अनेक दिवस पाहत आहोत आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत चाललंय. पुण्याच्या कित्येक सोसायटीमध्ये मी जिथे कबूतर फीड केली जात होती ते मी थांबवलंय, कारण तिथे मुलांना दमा होतोय, काही लोकांना बर्ड निमोनिया झाला. आणि आपल्याला माहित असेल की संबंध भारतामध्ये एका स्टॅटिस्टिक्सच्या आधारे मी सांगू शकतो की जवळजवळ 60,000 लोक गेल्या वर्षी कबुतरामुळे झालेल्या रोगामुळे मेलेत. काहींना निमोनिया झाला, काहींना अलर्जिक ब्रोंकायटिस झाला आणि सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस. या क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस मध्ये पारव्यांच्या विष्ठा, मूत्र, पंख याच्यात जे अँटीजन आहेत त्याच्यामुळे एका प्रकारचा रोग फुफ्फुसाचा होतो. त्या फुफ्फुसाच्या रोगामध्ये ऑक्सिजन कमी व्हायला लागतो आणि मग अल्व्हिओलो कॅपिलरी ब्लॉक होतो आणि मग अशा माणसाला 2 पावलं चाललं तरी धाप लागायला लागते. शेवटी याला जगात काही ट्रीटमेंट नाही. इव्हन काही देशामध्ये, अमेरिकेमध्ये हे पेशंट काही जात आहेत. असे माझे 2 पेशंट लंग ट्रान्सप्लांटसाठी अमेरिकेत गेले, करोडो रुपये खर्च केले, पण काहीही उपयोग झाला नाही. या कंडिशनमध्ये पेशंटला कंटिन्युअसली ऑक्सिजनवर राहावं लागतं आणि ऑक्सिजनवर राहून देखील त्यांचं आयुष्य 3-4 वर्षापेक्षा जास्त आम्ही वाढवू शकत नाही. आणि म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. की आजार झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा हे आजार होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. मी तुमचे आभार मानतो, कारण राजकीय नेते जेव्हा बोलतात ना सर, त्या बोलण्याला एक राजकीय किनारा असते आणि त्यांचं कोणी सिरियस घेत नाही. 50 वर्ष डॉक्टरी पेशा केलेला माणूस आज सांगतोय या महाराष्ट्राला दरवर्षी 60,000 लोक मरतायत या आजारांपासून, तरी सुद्धा आपण हे सगळं गांभीर्याने घेणार आहोत की नाहीये, की धर्माच्याच आपल्या ज्या ढोल आहेत ते वाजवत बसणार आहोत. पुरणजी, तुम्ही कधी सांगणार आहात त्या लोकांना, बाहेर या, लोकांचे जीव महत्वाचे आहेत, तुमच्या भावना, धार्मिक भावना घरात ठेवा, हे सांगायची वेळ नाही का आली? हे कोण आहेत? स्वतः जैन धर्मीय असले डॉक्टर आहेत, त्यांचं तरी ऐका. मी सांगू इच्छितो की मी स्वतः जैन धर्मीय आहे, पण गेले 50 वर्ष जीवदया अहिंसेच्या क्षेत्रात काम करतो. संक्रांतीच्या काळामध्ये अनेक पक्षी जेव्हा जखमी होतात त्यांना मी निःशुल्क सेवा देतो. मी ॲम्ब्युलन्स ठेवतो, कार्यकर्ते ठेवतो. प्राऊड ऑफ यू सर, प्राऊड ऑफ यू. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. जखमी होतात त्या जखमी प्राण्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो आणि हे महिनाभर आम्ही कार्य करत असतो आणि हे वर्षोनवर्ष मी करतोय. पण मला असं वाटतं की हे कबूतखान्याचं जे पीक सगळीकडे वाढतंय ते आपण थांबवलं पाहिजे. वाहतुकीला धोकादायक आहेत, आरोग्याला धोकादायक आहेत, केवळ धार्मिक भावना म्हणून आपण ते करणं योग्य नाही. मी आपल्याला आवाहन करेल की बॉम्बेच्या जैन समाजाने देखील जागा होणं गरजेचं आहे. विज्ञानाला महत्व आहे, धार्मिक धर्म आणि विज्ञान याची सांगड घातली पाहिजे. आणि जर आपल्याला जीवदया करायचीच आहे, आपल्याला प्राण्यांचं रक्षण करायचं आहे, तर बॉम्बेमध्ये पक्ष्यांचं एक मोठं हॉस्पिटल आपण चालू करा, प्राण्यासाठी हॉस्पिटल चालू करा आणि जीवदयेचं काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करू. नक्कीच. थँक्यू सो मच सर. प्रदीप सर, शेवटचे 30 सेकंदात तुम्ही आलेलात, मी त्याला काही करू शकत नाही, तांत्रिक अडचण आहे. आता जैन समाज, आपली ही जी काही लढाई आहे, तुमची लढाई, ती धर्माच्या विरोधात आहे की प्रवृत्तीच्या विरोधात आहे? पटकन. मराठी एकीकरण समितीचा कुठल्याही धर्म, जात, संप्रदायाशी काही संबंध नाहीये. आमचा संबंध फक्त आहे की आमच्यावरती होणाऱ्या सांस्कृतिक अतिक्रमणाचा, खाद्यपदार्थांवरील जे ह्यांचे जे विचार आहेत ते आपल्या मानवी समाजाकरता धोकादायक आहेत. म्हणजे जीवदया हा विषय हे तथाकथित जैन जे आता उचलतायत, तथाकथित जैन याच्याकरता म्हणतो कारण 2000 वर्षाच्या आधीपासून आपले जैन धर्म आहे,
त्यांनी कधीही आमच्याशी हा संघर्ष केलेला नाही किंवा त्यांचे विचार आमच्यावरती थोपलेले नाहीत, कधी अतिरेक केला नाहीये. आता हे तथाकथित जैन आहेत, हे ज्याला जीवदया म्हणतात, ते जीव त्यांचा फक्त कबुतरामध्ये आहे का? इतर प्राण्यांमध्ये जीव नसतो का? बरोबर, खरं आहे. म्हणजे आता शेजारच्या मलबार हिल परिसरामध्ये मी बघितलेलं आहे की हेच जैन लोक त्या आपल्या एका आमदाराच्या किंवा पालकमंत्र्याच्या नावाने तिथल्या कुत्र्यांना आणि मांजरांची खाद्य संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे रस्त्यावरती आपण जे मांजरांना आणि कुत्र्यांना आपण जो मांस आपण खाऊ घालतो, ते खाऊ घालू नये. कुत्र्याने आणि मांजराने त्यांची पद्धत बदलावी, ही यांची जीवदया आहे का? खरं तर माझा वेळ संपलाय, माफ करा, माझा वेळ संपलाय. पण आज या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं संचित काय माहिती आहे? ही लढाई धर्माच्या विरोधात किंवा जैन धर्मियांच्या कुणाच्या विरोधात नाहीये, प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि धर्माचा अवडंबर करणाऱ्यांच्या विरोधात आहे. या डॉक्टरांनी जे सांगितलं ते आमच्या कानात नीट जाईल आणि मेंदूपर्यंत सुद्धा पोहोचेल अशी आशा करूया. बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारलेला होता की भेदभावाचा मराठी एकीकरण समितीचा आरोप पटतोय का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 89% लोकांना जर भेदभाव होतोय असं वाटत असेल ना, अवधूतजीत जाऊन सांगा सरकारला भेदभाव करू नका. लोकांना ते पटत नाहीये आणि लोकांना वाटतंय भेदभाव होतोय. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.